नमस्कार, मिसेस सोनमळे कुकिंग चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत कलिंगडाचे आईस्क्रीम। लहान आणि मोठे सगळ्यांच्याच आवडीचे आईस्क्रीम कसे बनवायचे ते पाहूया। तर आईस्क्रीम बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला छान असं एक कलिंगड घ्यायचं आहे। आता आपण कलिंगडाला छान असं कापून घेऊया, त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊयात। मी आता कलिंगडाला छान असे कापून घेते, त्याचे छोटे छोटे तुकडे करून एका प्लेटमध्ये मी सर्व तुकडे काढून घेणार आहे। असं थोडं थोडं करून आपण सर्व कलिंगड कापून घेऊ। तुम्ही पाहू शकता मी थोडं थोडं करून सर्व कलिंगड कापून घेतलं आहे। आता आपल्याला हे सर्व कलिंगड कापून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता मी कलिंगड कापून घेतला आहे। छोटे छोटे तुकडे करून अशा प्रकारे कापून घेऊयात आणि त्याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेऊयात। त्याच्यामध्ये मी एक मोठा चमचा साखर टाकणार आहे आणि थोडंसं किंचित मीठ टाकायचं आहे। साखर तुमच्या आवडीनुसार, तुम्ही जसे गोड खाता त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि त्याला आपण 1 ते 2 मिनिटं छान असं फिरवून घ्यायचं आहे आणि एकदम बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आता कलिंगडाचे तुकडे बारीक करून घेतलेले आहेत। आपण आता त्याला छान असं गाळणीच्या साहाय्याने गाळून घेऊया, म्हणजे त्या कलिंगडामध्ये ज्या काही बिया राहिलेल्या आहेत, कलिंगडाचे जे काही मोठे मोठे तुकडे राहिलेले असतील ते सगळे गाळून बाजूला होतील आणि आपल्याकडे छान अशी पेस्ट तयार। हे आईस्क्रीम बनवायला अतिशय सोपं आहे। त्याच्यासाठी फक्त कलिंगड आणि साखर याच्यापासून आपण हे झटपट बनवू शकतो। अगदी लहान मुलंही सहज असं आईस्क्रीम बनवू शकतात। बाहेरचं आईस्क्रीम आणण्यापेक्षा आपण घरीच असं आईस्क्रीम तयार करून आपल्या मुलांना देऊ शकतो। आता सर्व कलिंगडाचा रस मी गाळून घेतला आहे आणि तुमच्याकडे आईस्क्रीमचा मोड असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही आईस्क्रीम सेट करायला ठेवू शकता। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ग्लासमध्ये, वाटीमध्येही तो सेट करू शकता। माझ्याकडे हा आईस्क्रीमचा मोल्ड आहे, त्याच्यामध्ये मी थोडं थोडं करून आपण काढलेला रस टाकून घेत आहे आणि आईस्क्रीम सेट करायसाठी ठेवत आहे। मी सर्व रस आईस्क्रीमच्या मोल्डमध्ये टाकून घेतला आहे आणि आता मी या आईस्क्रीमला 24 तासासाठी फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहे। हे मी रात्री बनवलं आहे आणि त्याला झाकण लावून आपण ह्याला सेट होण्यासाठी ठेवूयात। त्याचे झाकण पॅक लावून टाकायचं आहे। आता आपण याला फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी 24 तासासाठी ठेवून देऊयात। मी याला फ्रीजरमध्ये ठेवून देते। रात्री हे आईस्क्रीम सेट करण्यासाठी ठेवलं होतं। आता आपण याला फ्रीजरमधून काढून घेऊया आणि आपलं आईस्क्रीम सेट झालं आहे का ते पाहूया। आईस्क्रीम मोल्ड फ्रीजरमधून बाहेर काढून आपण त्याला हलक्या हातानं त्याचं झाकण काढून घ्यायचं आहे, म्हणजे ते आईस्क्रीम तुटत नाही। तुम्ही पाहू शकता किती छान असं आईस्क्रीम तयार झालं आहे। अगदी लहान मुलं अगदी आवडीनं खातात असं हे आईस्क्रीम तयार झालं आहे। मी एका प्लेटमध्ये बर्फ काढून घेतला आहे आणि त्याच्यावर एक एक करून आपण बनवलेले आईस्क्रीम काढून घेत आहे। बर्फ याच्यासाठी ज्याच्यामुळे आपले आईस्क्रीम मेल्ट होणार नाही आणि त्याच्यामध्ये मी एक एक करून सर्व आईस्क्रीम काढून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असे आपले आईस्क्रीम तयार झालेले आहे। अगदी कमी साहित्यात फक्त कलिंगड आणि थोडीशी साखर वापरून तुम्ही हे आईस्क्रीम घरीच बनवू शकता आणि तुमच्या मुलांना खायला घालू शकता। बाहेरचे आईस्क्रीम देण्यापेक्षा घरीच कलिंगडापासून बनवा असे आईस्क्रीम।